हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी, शिक्षक मित्रांनो. इयत्ता 10वी ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक मित्रांचं मी श्री काळे BS मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या शाळा बंद आहे तरी आपलं शिक्षण सुरू आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही छान प्रकारे तुमचं शिक्षण तुम्ही पूर्ण करत आहात याची मला निश्चित खात्री आहे. कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात, लाईक करतात, तुम्ही इतर मित्रांना पण शेअर करतायत आणि तुम्ही तुमचं शिक्षण छानपैकी सुरू केलेलं आहे. मला खूप समाधान वाटतं मित्रांनो. आजपर्यंत जरी तुम्ही माझ्या BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे यापुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळू शकेल. चला, आपण आज इयत्ता 10वी गणित ऑनलाईन क्लास भाग 2 सुरू केलेला आहे. त्याच्यातला चॅप्टर नंबर 3 सर्कल. मॅथ्स पार्ट 2मध्ये सर्कलमधला पहिला जो भाग आहे तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्कल संबंधित काय मूलभूत गोष्टी की मूलभूत घटक आपल्याला अभ्यासण्यासाठी लागत होत्या त्याच्यावर आपण छानपैकी चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला तो घटक छानपैकी समजलेला आहे असं मी गृहीत धरतो. आणि आज त्याच चॅप्टरचा, त्याच प्रकरणाचा दुसरा पार्ट आपण शिकणार आहोत. मॅथ्स पार्ट 2 10th क्लास चॅप्टर नंबर 3 सर्कल. विद्यार्थी मित्रांनो, हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. SSC बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रश्न क्वेश्चन या प्रकरणावर परीक्षेत विचारले जातात. म्हणून हा चॅप्टर खूप आपण छानपैकी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका वाटत असतील तर तुम्ही जरूर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला, स्टँडर्ड 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 सर्कल. फर्स्ट, माय डिअर स्टुडंट्स, वी हॅव टू सी हाऊ मेनी सब पॉईंट्स इन दिस चॅप्टर. फर्स्ट पॉईंट, circles passing through the 1 point, 2 point and 3 points. This concept we have to learn previous video. मागील व्हिडिओमध्ये हा आपण सब युनिट पाहिलेला आहे, त्याच्यावरचे उदाहरणे पण आपण सोडवलेले. सेकंड पॉईंट इन दिस चॅप्टर, सेकंड अँड टँजंट. यालाच आपण वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणतो. थर्ड पॉईंट, circles touching each other. These are two types, external touching circles and internal touching circles. त्यालाच आपण स्पर्शवर्तुळे म्हणतो. नेक्स्ट पॉईंट, आर्क ऑफ द सर्कल, वर्तुळ कंस. देन नेक्स्ट पॉईंट, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. अंतर्लिखित कोन आणि त्या अंतर्लिखित कोनाने अंतरखंडित केलेला कंस. नेक्स्ट पॉईंट, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, याला मराठीमध्ये आपण चक्रीय चौकोन म्हणतो. देन नेक्स्ट पॉईंट, सेकंड टँजंट अँगल थेरम, स्पर्शिका छेदिका प्रमेय. देन नेक्स्ट पॉईंट, theorem of intersecting chords. This point is last point in this chapter. My dear students, these are the subunits we have to learn in this chapter. First, today we have to learn in video part 2, which name is secant and tangent. Let us learn what is meant by secant and what is meant by tangent. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तछेदिका, वर्तुळाची छेदिका आणि टँजंट मीन्स स्पर्शिका.
हे शब्द आपण खालच्या वर्गात थोडेसे माहीत करून घेतलेले आहेत. आपण सखोलतेनं आजच्या या व्हिडिओच्या पार्टमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडीशी तुमच्यासमोर काही डायग्रॅम दाखवतो आहे पहा. त्या डायग्रॅमचं निरीक्षण करा. यू सी द फिगर फर्स्ट. इन दिस फिगर one circle is drawn and one line is drawn. Then you see the second figure, one circle is drawn and one line is drawn. Then you see the third figure, I also draw the circle and one line is drawn. Then students, you see carefully these all diagrams. Then you think that what are the difference between these figures. You see carefully these three figures. विद्यार्थी मित्रांनो, या तीन आकृत्याचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल, एक सर्कल, पहिल्या फिगरचा जर विचार केला, एक लाईन आहे, एक सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट काहीच नाही आहे. दुसरी जर फिगर आपण पाहिली तर एक रेषा आहे आणि एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट एक आहे. त्यानंतर तिसरी फिगर पाहिली तर एक सर्कल आणि एक लाईन आहे, त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट मात्र दोन आहेत. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज मीन बाय सेकंड, व्हॉट इज मीन बाय टँजंट. when a line and circle having common point only one, then we say given line is tangent to the circle. टँजंट कधी असू शकते, स्पर्शिका कधी असू शकते? मित्रांनो, जेव्हा एखादी रेषा आणि एखादे वर्तुळ यांचा सामायिक बिंदू जर एकच असेल तर तेव्हा ती रेषा त्या वर्तुळाला स्पर्शिका आहे असे म्हणतात. याचाच अर्थ जेव्हा एखादी रेषा एखाद्या वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला त्या वर्तुळाची छेदिका असे म्हणतात, काय म्हणतात, स्पर्शिका असे म्हणतात. आता मला सांगा, पहिल्या फिगरचा जर आपण विचार केला तर ती रेषा आणि वर्तुळ याच्यामध्ये कॉमन पॉईंट काहीच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ती रेषा त्या वर्तुळाला एकाही बिंदूत छेदत नाही आहे आणि म्हणून ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिकाही नाही आणि छेदिकाही नाही असं आपण म्हणू शकतो. आता मग मला सांगा, दुसऱ्या फिगरचा आपण विचार करूया. दुसऱ्या फिगरचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल तुमच्या. आता त्यासाठी पहिल्या फिगरसाठी काय मला मांडणी केली आहे ती मी पहा. पहिल्या फिगरसाठी पहिल्या फिगरमध्ये ऑब्झर्व केल्यानंतर मी काय लिहिलं आहे ते नीट पहा जरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन फिगर 1 नो कॉमन पॉईंट बिटवीन सर्कल अँड ए लाईन यल. बघा, आकृतीत जे दिसतं आहे, जे मला आकृतीमध्ये दोन्हीमध्ये काय दिसतं आहे ते मी पाहिलं आणि त्याच्यावर मी विधान काय केलं बघा. इन ए फिगर 1 नो कॉमन पॉईंट बिटवीन सर्कल अँड ए लाईन, देअरफॉर लाईन यल इज नॉट टँजंट नॉन सेकंड. म्हणजे टँजंट पण नाही आहे आणि सेकंड पण नाही आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की वरील आकृतीमध्ये ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका छेदिका नाही आहे. आता आपण काय करूया, दुसऱ्या आकृतीचं बघूया. दुसऱ्या आकृतीमध्ये काय बघा. इन फिगर 2 वन पॉईंट इज कॉमन पॉईंट बिटवीन सर्कल अँड ए लाईन यल, देअरफॉर लाईन यल इज टँजंट. मी का बाळ हे असं वाक्य लिहिलं, कधी कधी आम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जर विचारले तर त्याचं ती रेषा किंवा ती लाईन त्या सर्कलची टँजंट का आहे, वाय डिस्कस, वाय जस्टिफाय, याची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी सुलभ जावं म्हणून मी हा मॅटर तुम्हाला आकृतीच्या खाली दिलेलं आहे.
जेव्हा एखादी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते म्हणजेच छेदते, तेव्हा ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. याचाच अर्थ व्हेन one point is common between circle and given line, then we say given line is tangent to the given circle. Then you remember that tangent is always perpendicular to the radius. हा एक फार महत्त्वाचा गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे. लक्षात ठेवा, जर एखादी रेषा त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असेल तर नेहमी लक्षात ठेवा ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते, म्हणजेच टँजंट असते. व्हेन ए लाईन इज परपेंडिक्युलर टू द गिव्हन रेडियस ॲट द पॉईंट ऑन ए सर्कल ऑफ गिव्हन रेडियस, देन वी से गिव्हन लाईन इज टँजंट टू द गिव्हन सर्कल. लक्षात ठेवा, वर्तुळाच्या त्रिज्येइतक्या अंतरावर काढलेली जी रेषा असते तिला आपण स्पर्शिका म्हणतो, तिलाच आपण टँजंट म्हणतो. कारण हे माहीत असेल तर याच्यावरची एक्झाम्पल सोडवणं आपल्याला खूप सोपं जातं. त्यानंतर थोडंसं आता तिसऱ्या फिगरकडे पहा. आता जरा वेगळे पण तुम्हाला दिसेल त्या तिसरी फिगर पहा. व्हेन वी सी फिगर नंबर 3, देन वी हॅव टू नो दॅट वन लाईन इज इंटरसेक्ट to the given circle into different point which are A and B. Then my dear students, you remember that this line is called secant. जेव्हा एखादी रेषा दिलेल्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदत असते तेव्हा त्या रेषेला त्या वर्तुळाची छेदिका असे म्हणतात, त्यालाच आपण वृत्तछेदिका म्हणतो. म्हणजे एखाद्या रेषेला जर त्या वर्तुळाची वृत्तछेदिका म्हणायची असेल तर मित्रांनो ती रेषा त्या वर्तुळाला किती बिंदूत छेदली पाहिजे? सर, कमीत कमी 2 बिंदूत छेदली पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो, एकदम करेक्ट. व्हेन ए लाईन इज इंटरसेक्ट टू द गिवन सर्कल इन टू डिफरंट पॉईंट, देन वी से गिवन line is called secant of given circle. Then we write the sentence. You see below in the figure number 3, 2 points are common between circle and line L. दुसऱ्या प्रकारे पण आपण असं सांगू शकतो, when 2 different points are common of a circle and given line, then we say this line is secant of given circle. Therefore you see line L is secant. In this way, my dear students, learn today what is meant by secant, what is meant by tangent, which line is tangent, which line is secant, and which line is not tangent, not secant. This information is most important to solve the next example in exercise. Then we study next point. We discuss which point on a circle, in a circle and out of circle, how many tangent we can draw. विद्यार्थी मित्रांनो, काही पॉईंट मी वर्तुळावर घेतो, काही पॉईंट वर्तुळाच्या आत घेतलेले आहे आणि काही पॉईंट मी वर्तुळाच्या बाहेर घेतलेले आहेत. बघा बरं जरा. आणि मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, या वर्तुळाला हे 3 पॉईंट आहेत बघा. यू सी द 3 पॉईंट्स, पॉईंट P, पॉईंट Q अँड पॉईंट A. Point P is out of circle, point Q is on a circle and point A is in a circle. Then my dear students, you decide how many you draw the tangent passing through the given points. You decide. If we take the point on a circle, then we decide how many we can draw the tangent passing through the given point which is on a circle. You see figure,
How many tangent drawn? Sir, we can draw only one tangent passing through the given one point. Yes, ओके, एकदम करेक्ट. वर्तुळावरील बिंदूतून, वर्तुळावर कोणताही जेव्हा तुम्ही एक बिंदू घेता तेव्हा त्या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला किती स्पर्शिका काढतात? एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. देन वी डिसाइड हाऊ मेनी draw tangent to the given point which is on a circle. You write first, take a point Q on circle, decide how many, draw the tangent passing through it. बघा त्याचा आन्सर मी खाली लिहिलेले. काय आन्सर लिहिले बघा? आन्सर ओनली वन. देन you see how many draw the tangent from a point, which point is out of circle. Sir, first I draw this tangent. Yes. Then can you draw next tangent? Yes. You also draw the tangent to the circle which is passing through the point P, which is out of circle. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या बाहेर जर एखादा बिंदू घेतला तर त्या बिंदूतून दिलेल्या वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढू शकतात? हाऊ मेनी यू कॅन ड्रॉ द टँजंट टू द गिवन सर्कल विच पॉईंट इज आउट ऑफ सर्कल? यू डिसाइड इट. सर, वी ड्रॉ 2 tangent. Yes, you write the below. Take a point P out of circle and decide how many, draw the tangent passing through the point P. Then your answer write below. Write the answer below. You see, answer only 2. Then, my dear students, I ask the next question. How many draw the tangent to the circle passing through the point, which point is in a circle? बघा बरं, वर्तुळाच्या आत एक पॉईंट मी ए घेतलेला आहे आणि त्या पॉईंटमधून त्या वर्तुळाला मित्रांनो किती स्पर्शिका काढता येतील? सर, या बिंदूतून वर्तुळाला एकही स्पर्शिका काढता येणार नाही. बरोबर आहे. वी कॅनॉट ड्रॉ पासिंग थ्रू द गिवन पॉईंट because this point is in a circle. We cannot draw the tangent of given point which point is in a circle because this point is in a circle. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला एकही स्पर्शिका काढता येत नाही. In this way we have to learn how many draw the tangent to the circle which is passing through the point. Which point is first one on a circle, second which point is out of circle, and third point is in a circle. This part is most important. Therefore, you will see the answer. No tangent we can draw the given circle which point is in a circle. Then, my dear students, we study next point, solve example. You observe the example. You read the carefully example. Diagram is given. In the adjoining figure, circle with center D touches the sides of angle ACB at point A and B. If angle ACB, measure angle ACB is equal to 52, find the measurement of angle ADB. विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रिकल जे असे प्रश्न असतात आकृतीच्याद्वारे सोडवायचे, त्याच्यासाठी मी एक आता माहिती सांगतोय. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन किंवा रचना करावी लागत नाही
अशा प्रश्नाच्या आकृत्या तुम्ही पेपरमध्ये पुन्हा नाही काढल्या तरी चालतील, परंतु दिलेल्या प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये काहीतरी तुम्हाला रचना करावी लागते आणि रचना केल्याशिवाय आपल्याला तो प्रश्न सोडवता येत नाही. अशा प्रश्नांच्या आकृत्या मात्र तुम्ही उत्तरपत्रिकेत काढणं हे बंधनकारक असतं. परंतु ज्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्या आकृतीमध्ये तुम्हाला काहीच बदल करावा लागत नाही, अशा प्रश्नांच्या आकृत्या तुम्ही नाही काढल्या तरी चालतील. परंतु रचना कराव्या लागणाऱ्या ज्या आकृत्या आहेत ते मात्र तुमच्या उत्तरपत्रिकेत असणं आवश्यक आहे. हाऊ टू राईट द सोल्युशन. यू सी द फिगर. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 टँजंट दिलेले आहेत आणि तुम्हाला माहीत आहे प्रत्येक टँजंट ही त्या रेडियसच्या बाह्य टोकाशी परपेंडिक्युलर असते. हेही तुम्हाला गुणधर्म माहीत आहे. त्याचा आधार आपण घेणार आहोत आणि दिलेला कोन आहे त्याचा आधार घेणार आहोत आणि ती आकृती कोणत्या प्रकारची तयार होते याचाही आपण विचार करणार आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला गुणधर्म कोणता, प्रॉपर्टी कुठली माहीत आहे का, त्याचा आधार घेऊन हे आपण उदाहरण सोडवणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही जॉमेट्रिकल एक्झाम्पल सॉल्व करताना फर्स्ट यू थिंक इट, विचार करा आणि तो उदाहरण सोडवण्यासाठी तुम्ही गणितीय कोणकोणते गुणधर्म, कोणते जॉमेट्रिकल प्रॉपर्टी वापरणार आहात ते तुम्ही अगोदर डिसाईड करणं आवश्यक आहे. बघा, मी आकृतीमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते दाखवतो आहे. पहा बघा, रेडियस इज ऑलवेज आता हे उदाहरण कसं सोडवायचं आहे त्यासाठी आकृतीत तुम्हाला काय काय माहीत व्हायला पाहिजे ते मी आकृतीमध्ये दाखवले. बघा, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट, देअरफॉर इट्स मेक ए अँगल राईट अँगल. हा पण रेड कलरचा दाखवला राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे. ह्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झालेत. अजून काय मला दिले बघा, मेजर अँगल ACB इज इक्वल टू 52 हे मला दिलेलं आहे प्रश्नामध्ये आणि याचा आधार घेऊन मला आता उरलेला अँगल काढायचं. आता मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, सर आता आम्हाला सहज लक्षात आलेलं आहे पुढचं उत्तर कसं काढायचं. यू सी द फिगर माय डिअर स्टुडंट्स. क्वाड्रिलॅटरल ACDB क्वाड्रिलॅटरल कुठला आहे पहा, ACBD is a quadrilateral. Then you have to know measure of 3 angles and find the measure of 1 angle. But my dear students, you have to know property of quadrilateral. You remember that. बघा बरं, तुम्हाला आठवते का प्रॉपर्टी? सर, चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते हे आम्हाला माहिती आहे आणि त्याच प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. सम ऑफ ऑल मेजर ऑफ अँगल्स ऑफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज ऑलवेज 360 डिग्री. देअरफॉर बाय युजिंग द प्रॉपर्टी मेजर अँगल ACB प्लस मेजर अँगल CAD प्लस मेजर अँगल CBD प्लस मेजर अँगल ADB इज इक्वल टू 360. यू राईट द रिझन प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. रिझन लिहिलं तरी चालेल, मी तिथं लिहिलं नाही, तुम्ही कंसात त्याचं सिन्स म्हणून रिझन दिलं तरी चालेल. देन यू पुटिंग द व्हॅल्यू. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ACB 52 डिग्री विच इज गिवन प्लस 90 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस मेजर अँगल ADB इज इक्वल टू 360. You see the reason, tangent theorem. Tangent theorem, tangent is perpendicular to the radius. Then we write the measure angle 90 degree. Therefore, we write the reason, tangent theorem. Then you simplify measure angle ADE plus you take the addition of 3 numbers 232 is equal to 360. Therefore, measure angle ADB is equal to 360 minus 232. Then we have to get answer. Measure angle ADB is equal to 128. In this way we solve the example in given question paper. Dear students, this example is most important to the exam. परीक्षेमध्ये वारंवार हे एक्झाम्पल विचारलं जातं, हे तयारच करून ठेवायचं. फक्त आम्ही काय करतो, एकदा अँगल C एकदा अँगल D अशा प्रकारे विचारतो, एक अँगल देतो आणि या गुणधर्माचा उपयोग करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व निश्चित करता येईल. चला नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल असाइनमेंटमध्ये काय बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर
the radius of circle with center C is 6 cm line AB is the tangent at point A. Answer the following. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर 3 अंक विचारले, तुम्हाला 3 प्रश्न विचारले 3 मार्क, 2 प्रश्न विचारले 2 मार्क आणि एकच प्रश्न विचारला 1 मार्क, अशा प्रकारे या प्रश्नांची मांडणी असते. खूप सोपं आहे मित्रांनो. दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी. यू सी द फिगर. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? सर, खूप सोपा प्रश्न आहे. CABचं माप काढायचं आहे. त्यासाठी आम्हाला माहीत आहे रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. देअरफॉर मेजर अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम माहीत आहे तुम्हाला, प्रॉपर्टी माहीत आहे तुम्हाला. त्याचा वापर करून मी काय केलं, मेजर अँगल CABचं माप काय करू शकतो, 90 डिग्री. याच्यात मी कन्स्ट्रक्शनसुद्धा करू शकतो. बघा, रेडियस परपेंडिक्युलर दाखवू शकतो 6 cm आहे आणि AB सुद्धा मला दिलं आहे 6 cm आहे. आता बघा सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द डिस्कस ऑफ पॉईंट C? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB? बघा बरं, लाईन ABचं अंतर, लाईन AB पासूनचं पॉईंट Cचं अंतर. सर, पॉईंट Cचं अंतर म्हणजेच रेडियस, आणि रेडियसचं जे माप आहे तेच पॉईंट Cचं AB पासूनचं अंतर आहे, हे आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे मित्रांनो, एकदम करेक्ट. डिस्टन्स ऑफ C फ्रॉम लाईन AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ गिव्हन सर्कल. हे सेंटेन्स तुम्हाला देणं आवश्यक आहे. बट वी हॅव टू नो लेंथ ऑफ रेडियस 6 cm. देअरफॉर वी राईट द आन्सर. डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम line AB is 6 cm. In this way we write the answer, question number 2. Then you see the question 3. Distance AB is 6 cm. Find length of BC. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, जर मी BC कनेक्ट केलं तर तुम्हाला काय दिसून येईल? सर, triangle CAB is right angle triangle. Yes. Then you know that measure angle ACB and measure angle CB. So in triangle 2 sides are congruent, therefore their opposite angles are also congruent. In this triangle one angle is 90 degree, therefore remaining 2 angles are 45 degree. Yes, okay, एकदम करेक्ट. याचा अर्थ ABCचं माप किती असेल, 45 डिग्री असेल. आणि BC कसं काढणार? सर, वी यूज द पायथागोरस थेरम, आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही BC² इज इक्वल टू AB² प्लस AC² हा फॉर्म्युला वापरू शकता आणि किमती पुटअप करून सिम्प्लिफाय करा. देन यू हॅव टू गेट मेजर अँगल लेंथ ऑफ BC. मला वाटतं हा प्रश्न मी सगळं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे उत्तराचं. तुम्ही निश्चित घरी सोडवू शकाल याची मला खात्री आहे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया. हे मात्र मी काही सांगणार नाही, तुम्ही थोडासा विचार करा. याच्यावर प्रश्न तुम्ही सोडवावा अशी अपेक्षा आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचार करून सोडवा अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हेन 2 tangents आर पॅरलल टू ईच अदर ऑफ गिवन सर्कल, देन यू रिमेंबर दॅट डिस्टन्स बिटवीन these 2 tangent इज ऑलवेज लेंथ ऑफ डायमीटर. एवढंच मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, आणि याचा आधार घेऊन तुम्ही लेग सिगमेंट ABची लेंथ काढायची आहे. मला वाटतं लक्षात आलं असेल तुमच्या. व्हेन 2 tangents आर पॅरलल टू ईच अदर, देन यू रिमेंबर दॅट डिस्टन्स बिटवीन गिवन 2 tangent इज ऑलवेज लेंथ ऑफ डायमीटर. दिस प्रॉपर्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट टू सॉल्व दिस एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, एकाच वर्तुळाच्या जेव्हा 2 स्पर्शिका परस्परांना समांतर असतात तेव्हा त्या 2 स्पर्शिकेमधलं अंतर हे नेहमी त्या वर्तुळाच्या व्यासाच्या लांबी इतके असते. आता मी पुढं सांगणार नाही आहे, याचा उपयोग करा आणि तुम्ही उदाहरण सोडवू शकता. जर नाही सुटलं तर मला जरूर फोन करा किंवा मेसेज करा. आपण विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबूया. थँक्यू. माझ्या व्हिडिओला आतापर्यंत जर मित्रांनो आजपर्यंत अजून सबस्क्राईब केलं नसेल
तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जरी शाळा बंद असेल तर अभ्यास करा, अडचणी विचारत चला, कारण आपल्याला काही दिवस अजून घरी बसूनच अभ्यास करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.